त्याच्यामुळे या सगळा जो गोंधळ घातला गेला त्यांची हिंमत नाही परत त्यांच्याकडे जायची. काहीतरी कारण काढून हे निवडणुका पुढे ढकलतील, माहित नाही. आता हे निवडणुका पुढे ढकलतील का वेळेवर घेतील याची कुठचीच खात्री नसताना जर समजा मी बाहेर पडलो असेल आणि जर समजा मी माझ्या पक्षातल्या लोकांशी बोलत असेल तर त्यालाही काहीतरी बघायचं, कुठच्या अर्थानेच बाहेर पडलोय. आणि अर्थ असणारच आहे ना. तुम्ही पण आज इकडे माझ्याकडे आलात ते कुठच्या अर्थानेच आलात ना. शेवटी राजकीय पक्ष आहे, राजकीय पक्षामध्ये मी ज्याला बाहेर पडणार त्याला काही ना काहीतरी अर्थ असणारच. आता तुम्ही सांगाल की तुमची स्ट्रॅटेजी काय, मी तुम्हाला सांगू. मला नाशिकला विचारलं तुमची स्ट्रॅटेजी काय, स्ट्रॅटेजी सांगायची. दोन प्रकारच्या स्ट्रॅटेजी असतात, काही हिडन स्ट्रॅटेजी असते, ती नका सांगू. स्ट्रॅटेजी ही हिडनच असते. उघड कुठची स्ट्रॅटेजी अशी असते का ही आमची स्ट्रॅटेजी? हो, म्हणजे जागा लढणे हे कसं आहे, या सगळ्या गोष्टी अजून तुमच्याशी बोलण्या इतपत अजून आमचं काम झालेलं नाही. काम चालू असं समजायचं, सगळ्यांचंच चालू असतं. आणि ते काय आज चालू अशातला भाग नसतो. बदल होत असतात, अनेक काही घटना घडत असतात, काही घटनांमध्ये अजून काही बदल घडत असतात. सो ही प्रोसेस आहे. ही प्रोसेस तर प्रत्येक जण त्यातनं जातच असतो, प्रत्येक जण चाचपणी करत असतो. काय संघटनात्मक बांधणी आणि येत्या काळात संघटनेमध्ये नवे काही बदल किंवा नवे धोरणं घेऊन आजच नव्या नियुक्त्या केल्या आहेत. नवीन जिल्हाध्यक्ष संभाजीनगरच्या जिल्ह्यासाठी म्हणून नवीन जिल्हाध्यक्ष नेमले गेलेले आहेत. शहर संघटक नेमले गेलेले आहेत. 3 शहर अध्यक्ष नवीन नेमले गेलेले आहेत. महानगर अध्यक्ष नेमले गेले. त्याच्यानंतर काही उपाध्यक्ष नेमले गेलेले आहेत. सो हे आज आत्ताच्या मेळाव्यामध्ये आत्ताही घडलं. तर ते कोण कोण आहेत ते तुम्हाला यादी देतील तुम्हाला त्या गोष्टींची. परंतु होतंय कसं या सगळ्याच्यामध्ये, मी काल नाशिकला थोडंसं ओझरतो मी हा विषय बोललो, परंतु आपण मूळ विषय ठेवतोय बाजूला आणि आपण नको त्या सगळ्या विषयांमध्ये आपण सगळं प्रकरण फिरवलं जातं. आणि शेवटी तुम्हाला जे काय फीड येतं त्याप्रमाणे तुम्ही छापता किंवा तुम्ही जे दाखवता. परंतु शेवटी तुमचाही वापरच केला जातो या सगळ्या लोकांकडनं आणि तुम्ही ती गोष्ट दाखवता त्या ह्याच्यात. म्हणजे आता उदाहरणार्थ त्या कोणतो आर्यन खान प्रकरण किती दिवस चालू होतं? जवळपास 28 दिवस चालू होतं. ज्या दिवशी बाहेर पडला त्याच्यानंतर कोणी विचारलं पण नाही सध्या कसा आहे. तोपर्यंत जोरात सगळ्या गोष्टी सुरू होत्या. सुशांत सिंग काय प्रकरण, त्याच्यानंतर तुमचं ते काय अंबानींच्या घराबाहेर बॉम्ब ठेवला, त्याचं काय झालं पुढे माहित नाही. सो हे शेवटी तुमचाही हे कुठेतरी वापर करतायत आणि या वापरामधनं या सगळ्या गोष्टी घडतायत. मूळ विषय राहतात बाजूला. परवा दिवशीची बातमी, परंतु त्याच्यामध्ये तुमच्या काही वरच्या वरिष्ठांना किती इंटरेस्ट होता मला माहिती नाही. परंतु ज्या लोकसभेमध्ये जी बातमी तिकडे जी दाखवली की 5 लाख व्यावसायिकांनी देश सोडला. 5 लाख ज्या वेळेला व्यावसायिक ज्यावेळेला देश सोडतात त्यावेळेला नोकऱ्यांवरती त्याचा काय परिणाम होतो याच्यावरती आपल्याकडे चर्चा होत नाही. याच्यावरती आपल्याकडे बातम्या लावल्या जात नाहीत. आपल्याकडे 28 दिवस आर्यन खान चालतो. आपल्याकडे कोणतं तुमचा अनिल देशमुखांची काय अटक होते. त्याच्यानंतर तो कोण वाझे प्रकरण सुरू होतं. मग ती गाडी गेली कुठे, मग ती गाडी त्याच्या मागे सगळे जण लागतात. पण हे 5 लाख जण गेले कुठे याचा शोध घ्यावाचा कोणालाही वाटत नाही. आज देशभरामध्ये असंख्य लोक अशी आहेत की ज्यांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, ज्यांच्याकडे मुलांची फियांचे पैसे भरायला पैसे नाही आहेत. काय तुमची फी भरायला पैसे नाही आहेत. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अनेकांचे उद्योग बर्बाद झालेले आहेत, संपलेले आहेत. काय होते काही माहीत नाहीये. इतकी अनिश्चितता सगळ्या गोष्टींची असताना आम्ही काय फिरवतोय? आम्ही या असले विषय फिरवतोय.
या अनिश्चिततेला जबाबदार कोण आहे? कशाला अनिश्चिततेला काय या अनिश्चिततेला जबाबदार कोण आहे? सगळेच जण आहेत. जसे राजकारणी आहेत तसे तुम्ही पण आहात. हे जे व्यावसायिक गेले तर हे केंद्राच्या धोरणामुळे गेले, कशामुळे गेले? मग मी सांगितलं ना, कालच सांगितलं ना, की त्याच्यामध्ये नोटबंदी पासून ते ह्या सगळ्या लॉकडाऊन पर्यंत सगळ्याच गोष्टी आल्या त्याच्यात. महाराष्ट्राची तब्येत खराब कशी आहे असा प्रश्न तुम्ही विचारला. तर 3 डॉक्टर आहेत 3 पक्षाचे, तर तुमच्या दृष्टीनं बरी आहे की काय ते होईल? तपासायला एकच डॉक्टर लागतो ना, 3 डॉक्टर म्हणूनच प्रॉब्लेम. महाराष्ट्रामध्ये 3 पक्षाचं सरकार आहे. भाजपा यात मग्न आहे की आमचं 1 महिन्यानी सरकार येईल, 2 महिन्यांनी सरकार येईल. यामध्ये महाराष्ट्राला तुमची गरज आहे असं तुम्हाला वाटत नाही का? कारण एक सक्षम व्यक्ती या 3ही सरकारला कुणी दिसत नाही अशी सध्याची स्थिती आहे. याबाबत तुम्ही काय विचार करताय का? आणि पुन्हा एकदा सक्षम पर्याय उभा करण्यासाठी तुम्ही बाहेर पडलोय ना, बाहेर पडलोय. आणि आत्ताचे एकूण हे तिघांचं सरकार पाहता हे काही आत्ता पडेल असं सरकार वाटत नाही मला. ठाकरे सरकार आल्यानंतर तुम्ही शॅडो मंत्रिमंडळाची बैठक घोषणा केली आणि ज्या पद्धतीने किरीट सोमय्या भाजपचे होत आहे तसं मनसेचं शॅडो मंत्रिमंडळ असं काही नाही. कसं आहे, मला वैयक्तिक कुठचे घोटाळे बाहेर नाही काढायचे कोणाचे. घोटाळ्यांपेक्षा कोणाच्या मला घरामध्ये डोकवायचं नाहीये. महाराष्ट्रामधले तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये एकटे किरीट सोमय्या हे पूर्वीपासून हेच करतायत. त्याची उत्तरं सापडत नाहीयेत त्या सगळ्या गोष्टींची. महाराष्ट्राला भेडसावणारे जे प्रश्न होते त्याच्यासाठी म्हणून आपण ती गोष्ट केली होती, पण त्याच वेळेला नेमका लॉकडाऊन लागला. तुम्हाला आठवत असेल की ते अधिवेशन झालं आणि अधिवेशनानंतर लॉकडाऊन लागला. तर त्या लॉकडाऊनमध्ये आमच्या अनेक लोकांनी या करोनाच्या काळामध्ये प्रचंड काम केलं, परंतु ते प्रचंड काम हे सोशल मीडियावरतीच राहिलं आणि ज्यांच्यापर्यंत लोक पोहोचले आमचे त्यांना ही गोष्ट माहिती आहे. काल पेपरवरती आणि या सगळ्या गोष्टींवर तुम्ही एक खंत व्यक्त केली की लोक निवडणुका आल्या त्यावेळी या गोष्टी लक्षात ठेवत नाही. आहेतच. येत्या काळात तुम्ही निवडणुकांना समोर जाताना या मुद्द्यांसह निवडणुकीसाठी ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टी देखील घेऊन बायक्रूप पुढे जाणार का निवडणुकांसाठी? ते अर्थातच कसं आहे, या सगळ्या याच्यामध्ये शेवटी राजकारणी समाज बिघडवतात का समाज राजकारण्यांना बिघडवतो असाच प्रश्न पडावा अशी स्थिती आहे. जर निवडणुकीच्या तोट्यावरती मला अजूनही आठवते की 98ची निवडणूक लोकसभेची, कांद्याच्या भावावरती निवडणूक झाली लोकसभेची. कसं होतं, रोजच्या रोज प्रत्येक गोष्टीला आपण शिव्या घालायच्या. आज ह्या संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये एवढे प्रश्न आहेत, तो पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्यांचे प्रश्न असतील, अनेक प्रश्न असतील. पण निवडणुकीच्या वेळेला ज्या वेळेला या सर्व गोष्टींचा जर विसर पडत असेल तर मला असं वाटतं की मग तुम्ही हेच भोगा. तुम्हाला सांगायचं म्हणजे मी नाशिकचं उदाहरण देईन मी तुम्हाला. नाशिकचे आजही तिथले पत्रकारही तेच सांगतात, तिकडची लोकही तेच सांगतात आज की आमच्या काळामध्ये जे नाशिकमध्ये काम झालं ते त्याच्या आधी कधी झालं नव्हतं आणि दुसऱ्या कोणाकडनं तशा प्रकारचं काम पुढे होईल असंही वाटत नाही. म्हणजे तिकडे जवळपास आम्ही नाशिकच्या पाण्याचा प्रश्न पुढच्या 50 वर्षासाठी सोडून टाकला. आता महानगरपालिकेमधला एखादा पक्ष 50 वर्षाचा एखाद्या शहराचा पाण्याचा प्रश्न सोडवतो. तिथे अनेक नवीन उपक्रम ज्यावेळेला त्या शहरामध्ये येतात, अनेक गोष्टी होतात. म्हणजे तिकडच्या तर पत्रकारांनी आता गेले की अनेक पावसाळे गेले, अनेक पावसाळ्यामध्ये अनेक शहरांमध्ये खड्डे झाले, खड्ड्यांचे फुटेजेस तुम्ही सगळेजण घेता. त्यांना ज्यावेळेला सांगितलं त्यावेळेला त्यांनी त्या सगळ्या तुमच्या काय जे तुमचे जे कोडेट बसलेले असतात त्यांना सांगितलं की इथे खड्डे नाही आहेत. आता जर रस्त्यामध्ये खड्डे नसतील तर ही चांगली गोष्ट मानायची, पण ह्या सगळ्या गोष्टी करून पण जर समजा निवडणुकीच्या वेळेला वेगळ्याच विचारांवरती जर समजा आपण मतदान करणार असू तर कोण तुमच्यासाठी चांगलं काम करेल असा पण प्रश्न पडतो ना. जर समजा कामावरती जर मतदान होणार नसेल तर मग समज असा व्हायला लागतो की बाबा हे काय कामावरती मतदान करत नाहीत, बाकीच्याच गोष्टींवरती करतात. मग कामं करायची कशाला, कशासाठी रस्ते सुधारून पाहिजेत, त्या वेळेला शिव्या घालतील,
निवडणुकीच्या वेळेला काहीतरी वेगळं सुरू केलं की वेगळ्या गोष्टींवरती मतदान करतील. लोकांनी या गोष्टींचा राग जोपर्यंत व्यक्त होत नाही मतपेटीतनं तोपर्यंत हे कोणीच सुधारणार नाहीत. निवडणुकीच्या तोंडावरती ह्या पक्षातून त्या पक्षात जायचं, त्या पक्षातून त्या पक्षात जायचं, आणि जर का तो निवडून आला तर मग काय बांधिलकी नावाची काही गोष्टच राहिली नाही. मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या काय किंवा देशातल्या काय समाजाने ह्या गोष्टींची एक काय म्हणू आपण त्याला एक त्यांनी विचार करणं गरजेचं आहे की हे आपण सातत्याने ज्या गोष्टी करतोय, चुकीच्या वेळेला आपण चुकीच्या लोकांना जे आपण मतदान करतोय हे थांबवलं पाहिजे. माझं असं मत आहे, बाप दाखवणार तर श्राद्ध घाला. ह्या लेवलला जोपर्यंत लोक येत नाहीत, समाज येत नाहीत, तोपर्यंत हे कोणी सुधारणार नाहीत. या सर्वांनी लोकांना गृहीत धरलेलं आहे की तेवढ्यापुरता शिव्या घालतील, निवडणुकीच्या वेळेला येतील, जातील कुठे. पण भिंतय म्हणजे शेवटी समाज आहे ना हो. लोक मतदानाला उतरतात ना. म्हणजे मला फुकट घालवतायत ना, बरोबर की नाही. म्हणजे प्रश्न असा आहे की नंतर नका बोलू, जाणार नाही तो भाग वेगळा. काय असतं, काही लोकांचं सुधारायचं वय निघून जातं, काही लोकांचं फुकट जायचं वय निघून जातं. तसं आता माझं फुकट जायचं वय निघून गेलं. जायचं वय नाही, पण गेले 20-25 वर्ष बघताय तुम्ही की गठबंधनचं युग आलेलं आहे, युती आघाड्यांचं युग आहे. अशा स्थितीत आपण तसं विचार नाही करत ना. म्हणजे मला असं म्हणायचं की तुम्ही म्हणताय की मला लोक फुकट घालवत आहेत, नाही हो, तर त्याऐवजी मी असं म्हणतोय घ्या उद्याची लाईन टाका दिव्य मराठीची, लोक मला फुकट घालवतात. एवढंच असतं. नाही, माझं हे म्हणणं की गठबंधनचे सरकार येऊ लागलेली आहे, आपण तसा विचार नाही करत. फ्लेक्झिबल राहा का म्हणजे तुम्ही आपण निवडणुकांमध्ये? कसं आहे, पहिली गोष्ट तुम्ही आत्ता काय घडणार आहे किंवा निवडणुकीच्या वेळेला ऐन तोंडावरती काय घडणार आहे तुम्ही नाही सांगू शकत ना मी सांगू शकत. परंतु प्रत्येक जण आपापला पक्ष मोठा करण्यासाठीच काम करतो. निवडणुकीच्या वेळेला बघू. पण आता ज्या पद्धतीनं 3 पक्षाचं सरकार एकत्रित आलेलं आहे आणि ते येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा सोबत राहण्याची शक्यता आहे, मग अशा इतर पक्षांना काय स्पेस भेटणार? सॉरी, परत सांगा. नाही, तत्पूर्वी मला म्हणायचं की थांबायचं. नाही, काय मला मला हे म्हणायचं आहे की आता जे 3 पक्षाचं सरकार आहे ते अपेक्षित नव्हतं, घडलं झालं. येणाऱ्या काळामध्ये आता हे 3 पक्ष सोबत पुढच्या निवडणुकीला सामोरे जातील अशी शक्यता आहे. मग इतर पक्षांनी कसं स्पेस मिळणार आहे त्यांना जर हे 3 पक्ष एकत्रित उतरले सगळीकडे? हे तुम्हाला सांगू. नाही, मला सांगायचं नाही, मग आम्ही हे बघा, आम्ही या क्षेत्रात आहोत ना, आम्ही या गोष्टींचा विचार करू. निवडणुकीच्या तोंडावरती तुम्हाला दिसेल, काही गोष्टी झाल्या तर दिसतील, नाही झाल्या तर नाही दिसणार. नाही, ऑप्शन्स सांगा ना. ऑप्शन्स नाही, मी आता नाही, तुम्हाला नाही सांगू शकत. सिंगल पक्ष कशी स्पेस करणार? ऑप्शन्स म्हणजे 3 पक्ष पण तो माझा विषय आहे ना, तुम्ही मला ही गोष्ट नाही सांगू शकत ना. राज्य तुम्ही हे नका सांगू, कोणाला टॅप करणार नाही त्यावेळेला करा. ऑप्शन्स काय काय तुमच्या समोर? मलाच नाही सांगायचे तर तुम्ही मला हे नाही विचारू शकत. काढून घेणं आमचं काम आहे ना. पण मला नाही द्यायचे. मनसे फ्लेक्झिबल राहील ना, या सगळ्या गोष्टी मनसे फ्लेक्झिबल राहील ना. नाही काय महाविकास आघाडीची मतं फुटली. आता परिषदेचे निकाल आले 3 ठिकाणी, 2 ठिकाणी तर मला माहिती नाही. मला भाजपचा विजय झाला आणि महाविकास आघाडीचा पराभव. अभिनंदन. एक दरवेळेस प्रश्न विचारला जातो आणि आता पुन्हा निवडणुकी आला की तो एक चर्चा असतो, औरंगाबाद की संभाजीनगर, आणि आता नुकताच जिल्हा परिषदमध्ये त्याचा ठराव घेतला संभाजीनगरचा, आणि काँग्रेस राष्ट्रवादी याला विरोध करतो आणि शिवसेनेची भूमिका आहे की संभाजीनगर करा. तुम्ही कसं बघता? मी ह्या विषयामध्ये आत्ता तुमच्याशी काही बोलणार नाही. ज्या वेळेला मी जाहीर सभा घेईन त्यावेळेला मला जे काय बोलायचं ते मी मांडीन, याच संभाजीनगरच्या मुद्द्यावर. आपण आता सचिन वाझेचा जो उल्लेख केलेला होता, ते सचिन वाझे त्या अँटिलिया प्रकरणामध्ये सचिन वाझेने आता काही वेळापूर्वी असं सांगितलेलं आहे की अनिल देशमुखांना त्यांनी क्लीन चिट दिली आहे आणि अनिल देशमुखांनी कधी पैसे त्यांच्या स्टाफनी किंवा त्यांनी मागितलेच नाहीत असं सांगितलं. मग हे काय चाललंय? मलाही नाही कळत.
काही दिवसापूर्वी मला या प्रकरणात तुम्हाला काही समजलं तर मला सांगा. माझे दोघांची ते मला हे बघा, मला एक प्रश्न आहे. मी जो मुंबईमधल्या एका पत्रकार परिषदेमध्ये मी हा प्रश्न मांडला होता की सचिन वाझे हे मला असं वाटतं, मी जर चुकत नसेल तर 6 महिने जेलमध्ये होते, बरोबर, आणि जवळपास 7-7.5 वर्ष ते त्या पदावरती नव्हते, बडतर्फच होतो. बडतर्फ होते. त्याच्यानंतर त्यांना शिवसेनेमध्ये प्रवेश दिला गेला, बरोबर आहे. शिवसेनेचे कार्याध्यक्षांच्या अतिशय जवळची व्यक्ती म्हणून त्यांना ओळखलं जायचं, बरोबर. मुकेश अंबानी हे आताच्या मुख्यमंत्री, शिवसेनेचे कार्याध्यक्ष यांचे अत्यंत जवळचे मित्र. आता एक जवळचा माणूस दुसऱ्या जवळच्या माणसाच्या घराच्या खाली जाऊन बॉम्ब लावतो, मला ह्याचा अर्थच अजूनपर्यंत लागलेला नाही. आणि त्याचं उत्तर जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत तुम्हाला पुढची प्रकरणं काय आहेत ही कधी समजणारच नाहीत. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं, त्याच वेळेला बोललो होतो की मूळ विषय राहील बाजूला, हे प्रकरण कुठेतरी भरकटत नेतील आणि मूळ विषयावरती कधी येणार नाही. विषय सुरू झाला खाली जिलेटिन ठेवल्यापासून ना, त्या घराच्या, आपण सर्वजण इथे संभाजीनगरला असतात, त्याच्यामुळे आपल्याला तिथली तो कुठचा रस्ता, अल्टा माउंट रोडवरची तिकडची जर तुम्ही सिक्युरिटी पाहिलीत तर माणूस जर समजा 2दा गेला तिथून तर विचारणा होईल. इतकी कडक सिक्युरिटी आहे त्या सगळ्या भागात. अशा वेळेला एक माणूस तिकडे जातो, तिथे गाडी लावतो, गाडी लावल्यानंतर मग परत येतो आणि मग एक परत चिठ्ठी ठेवतो आणि मग परत जातो. त्याची उत्तरं काय आहेत? स्क्रिप्टेड आहे. मला काही ह्याचं उत्तरच सापडत नाही ना. जर वाझेने तिथे गाडी ठेवली आहे, जर वाझे हा शिवसेनेचा माणूस म्हणून आहे, मुकेश अंबानी जर उद्धव ठाकरेंचे जवळचे मित्र आहेत, तर वाझेने तिथे जाऊन गाडी का ठेवली? एक साधा सरळ प्रश्न आहे ना माझा. याचं उत्तर अजूनपर्यंत येत नाही.